थँक्स शनाया. एवढी भूक लागली होती ना मला. आय वॉज सो हंग्री. आणि यांच्या हार्ट अटॅक ड्रामामुळे मी काय खाल्लंच नव्हतं. थँक्स शनाया माय गर्ल. इट्स ओके. बाय द वे, व्हॉट्स द सिच्युएशन हियर? ब्रो, बॉम्ब फुटलेत बॉम्ब. रिअली? या माझ्या एनिमीजला सगळं असं शॉक बसलंय. सगळं खरं समजलंय. व्हॉट? तुझ्याबद्दल पण? नो सिली, माझ्याबद्दल नाही. हा बट माझा पाथ क्लिअर झाला. आता काय त्या गौतम आणि आसावरीचं लग्न होणार नाही आणि माझ्या आणि गौतम मध्ये कोणीच येणार नाही. हाऊ कॅन यू बी सो शुअर समायरा? डूड, आता जे झालंय ना त्याच्यामुळे पमा मावशी आणि कंडक्टर अंकल त्या मुलींना कधीच फॉरगिव्ह नाही करणार. बाय द वे, त्यांनी त्यांना डिसोन केलंय. अँड अबाउट गौतम्स मामा, तिला तरी रिलेशन एक्सेप्टच होत नाही. सो इट्स ऑल ओव्हर. आता फक्त एकदा हॉस्पिटल ड्रामा संपला ना मग मी माझ्या डॅडला सांगणार आहे माझ्या लग्नाची तयारी लवकरात लवकर स्टार्ट करा प्लीज. आय एम सो एक्साइटेड समायरा. आय वॉन्ट अ पार्टी. ब्रो, ऑफ कोर्स विल गेट अ पार्टी. अँड कम ऑन, तू आता बघशीलच समायराची पार्टी किती ग्रँड असते ती. आकाश, अरे साक्षी कुठे? अगं ती खालच्या फ्लोअरवर बसली, तिला सफोकेशन होत आहे. काय होऊन बसलं रे हे सगळं? माझी ही अवस्था आणि सुभाष भाऊजींनी बघितलं ना कसं नको नको ते बोलून मुलींना इथून जायला सांगितलं. मुलींचं वागणं मला सुद्धा नाही आवडलंय, पण पण असं त्यांना इकडनं जायला सांगणं नाही पटत रे मनाला माझ्या. आई, तू एकदा बोल ना काकांशी. सुभाष भाऊजी, अहो आता राग धरून काय होणार आहे? हा, असं नका करू. मला मान्य आहे की झालीये चूक त्यांच्याकडून, पण अहो तुम्हाला सोडून कुठे जातील? ते आपल्याच पुरी आहेत ना. उमाताई, मला आता खरंच समजत नाही काय करायचं ते. पण माझ्या बायकोची अवस्था ज्यांच्यामुळे झाली आहे ना, ते मला इथं कुणीच नको आहेत. म्हणजे आम्हाला काही झालं ना तर आयुष्यभर यांना माफ नाही करणार. सुभाष बरोबर बोलतोय. ही काय पद्धत झाली का वागायची? हा 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 सगळा पोरखेळ वाटतोय का मुलींना? त्याचे परिणाम बघतेस ना तू काय झाले ते. आपण या बाबतीत काही बोलायलाच नको. इथे आपली पोरगी कधी काय कसं वागेल ह्याचा तरी काही नेम आहे का? आकाश, तू आणि साक्षी जरा पमाच्या घरी जाऊन या ना. जरा जाऊन बघ पोरी तिथे गेल्यात का. हा, आणि सांभाळ जरा त्यांना. हो, तू काळजी घ्या. नीट जा. येतो बघ. मॅम, मॅम काहीतरी खाऊन घ्या ना. तुमच्यासाठी मी स्मूदी सांगू? स्मूदी नाहीतर मग सँडविच सांगू? नाहीतर मग एक काम करते, चिया पुडिंग सांगते. चिया पुडिंग. हा, नको, मला कुठलं जेवण गोड लागणार आहे का? मग तुम्ही एक काम करा, तुम्ही ना मस्त झणझणीत मिसळ खा. हा, नको, मला काही नकोय खायला, प्लीज. असं काय करता मॅम? खा ना थोडंसं काहीतरी प्लीज. बिंदू, मला खायचं नाहीये. प्लीज जा तू, प्लीज. ठीक आहे. काय त्या पोराचं नाव? खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज वाल्यांचे धाकटे सुपुत्र गौतम खानोलकर. तुमची मुलगी तर लग्न करायला निघाली होती त्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये गौतम खानोलकर सोबत. बिझनेस टायकून जय खानोलकर कुठे आहेत विचारा त्यांना. माझ्याकडे स्वयं आले होते, माझ्यासोबत नेगोसिएशन करत होते. आसावरी सोबतचं लग्न तोड. माझ्या भावाचं आसावरीवर खूप प्रेम आहे. सगळ्यांना सांगतो आहे माझं आसावरीवर प्रेम. मला नकोय जेवायला. तुला आय नो तू रागावलीस माझ्यावर, पण किमान 2 घास खाऊन घे. अगं सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस, तब्येत बिघडेल तुझी. आमच्या चुकीची शिक्षा स्वतःला का देतेस? 2 घास. आई अगं
झालं ते झालं. ते आता बदलणार आहे का? आणि तुम्ही किंवा आम्हाला तरी हे सगळं सांगायचं. ना तू सांगितलंस, ना गौतमने सांगितलं, ना दादाने सांगितलं. हे असं का केलं तुम्ही? ऍटलिस्ट आम्हाला सांगितलं असतं तर काहीतरी उपाय निघाला असता ना. दादा, अरे तुला काय वाटतं आम्ही प्रयत्न नसतील केले? अरे आपल्या घरातले वाद बघता तुला वाटतं की इतकं सहज शक्य होतं? सगळ्यांना सांगितलं असतं तर ऐकलं असतं त्यांनी. ते पण आहे. ठीक आहे, बघू पुढचं पुढे. चला आता घरात चला. चला आता. नाही नाही नाही, नको. पप्पांनी घरात नाही यायला सांगितलंय.